नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, सुप्रभात. स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. आता वाजलेले आहेत 6 आणि भरपूर दिवसात आम्ही जातो वॉकिंगला. हिलवरती जायचं आहे आम्हाला. वरती गेल्यावरती सांगेल मी तुम्हाला कुठली हिल आहे. हे बघा, मम्मी इथं बसली आहे, मम्मी पण इथे, पप्पांनी गाडी काढली आहे आणि दादा पण आलाय. तो बनवतोय आमच्या दुसऱ्या चॅनलसाठी, एरोलेन्स विस्टर्ससाठी ब्लॉग. त्याच्यामध्ये मी पण असणार आहे. त्या चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईलच. दुसऱ्या चॅनलवरती तुम्ही पूर्ण ब्लॉग बघू शकता आणि माझा जो डेली ब्लॉग असेल तो तुम्ही या चॅनलवरती बघू शकता. तर चला जाऊयात. आता गाड्या घेऊन जातो आहे आम्ही, कारण परत येऊन मग दादाला जायचं आहे बाहेर, तर उशीर होईल म्हणून गाड्या घेऊन जातो आहे आम्ही. तर चला निघूयात आपण. गुड. तर मित्रांनो, लोकेशन आहे ते आपल्या म्हणजे घरापासून एकदम जवळच आहे. भाई चलो वापस. कुत्रे आहे समोर, परत जायचं असते. कुत्रे दिसल्यावर जायचं पण सांभाळून जायचं. हे बघा इथं गर्दी कुत्र्यांची. भाई मेरे को डर लागतं. हळू चल, हळू चल. मागे लागतात कुत्रे, लगेच ब्रेक दाबायचे. एकदम हळू चालवायचे असते यापेक्षा, म्हणजे माग नाही लागत. सॉरी भाई लोक, मला भीती वाटते कुत्र्यांची. तर जोक सपाट. तर तुम्हाला वाटेल आता आपण बाईकवर का जातो आहे. बाईकवर जाण्याचं रिझन हे आहे की म्हणजे लोकेशन आल्दो आपल्या घरापासून एकदम जवळचं आहे, पण मेन रिझन इज की तिथं जाईपर्यंत सनराईज होऊन नाही गेला पाहिजे. म्हणजे सगळं पूर्ण दुपार नाही झाली पाहिजे. बघा उधर देखो, हो रहा है. नहीं नहीं, वो चांद है भाई. देखो आसमान कितना साफ है भाई. मजा आली आहे भाई. नॉर्मली आपण उठतो 9, 9:30 मिनिमम. आता एवढे सगळे उठल्यावर मस्त वाटतंय, पण एकदम फ्रेश हवा. सॉरी फॉर इनकन्व्हिनियन्स मित्रांनो. आपल्याकडं माईक आहे, पण त्याच्यासाठी एक्सटर्नल म्हणजे वाकडं तिकडं तसलं सी टाईप पोर्ट पाहिजे, जेणेकरून आपण माउंट करू शकू आपल्या कॅमेऱ्यावरती. तर दिघीमध्ये जवळच लोकेशन आहे ते, जिथं आपल्याला जायचं आहे. वाव. बैक कैमरा से आपको दिखाता हूँ. इकडं आहे ते लोकेशन. मेन म्हणजे ते आर्मीच्या एरियामध्ये येतं. हात कडकड करतायत माझे हात. थंडी आहे. सो बी केअरफुल. येता नाही का असं काही इलिगल येडेचाळे वगैरे करू नका, कारण मग तुम्ही वांदे होतील तुमचे. पकडले जाल. केअरफुल. आर्मीच्या एरियामध्ये येत आहे तर लिगली तुम्ही फक्त स्ट्रेट रोडनी वरती जावं, स्ट्रेट रोडनी खाली यावं. याच्या व्यतिरिक्त येडेचाळे करत बसू नये. आय होप आता रस्ता असेल ओपन, जेणेकरून आपण वरती जाऊ शकू. आणि गाडीवर किती मित्रांनो, ऑलमोस्ट 4-5 मिनिट इनफ आहेत पोचायला. तर तरी बऱ्यापैकी लोक तर जातात मे बी, पण आता मला कोण दिसत नाही. होप सो की नाही का चालू असेल, नाही का गेट. बऱ्यापैकी दिवस झाले आलोच नाही इकडं मी, तर त्यामुळं खूप नवीन वाटतं आहे सगळं. इकडून आपलं नंतर लेफ्टला जायला लागतं आणि गेटमधून वरती जायला लागतं. गाडी कुठं लावावं ते बघायचं. इकडंच लाव ना, इथं लेफ्ट साईडला. इकडं का जातोय? गाड्या इथं लावलेल्या असायच्या रे पहिलं. मी इथं लावायचं. चालू आहे तो पण काय माहिती कोणतं दिसतं नाही. इकडे कचरा दिसायला लागलाय. मे बी चालू नाही वाटतं. इथून नाही, इकडं नाही, इकडून इथं आहे ना. इथं गाड्या लावा बी इकडं लेफ्ट साईडला. हां. तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत दिघी हिलच्या पायथ्याशी. बट अनफॉर्च्युनेटली वरती जाण्यासाठी मनाई आहे. मिलिटरीचा एरिया असल्यामुळे वरती नाही जाऊ शकत आपण. इथूनच परत जावं लागेल आपल्याला. मेन रोडला सोडतो मी तुम्हाला. हे बघा, तुम्हाला लोकांचं डायरेक्ट शूट नका करू. म्हणजे समजा आपल्या ब्लॉगमध्ये जागेकडे जाऊन येऊ ना मग आपण. जागेकडे जाऊन येऊ ना. उधर जाके थोड़ा सा सनराइज दिखता है ना वहाँ से.
नाही सनराईज आला आता. नाही इथून दिसतंय की ह्या इथून दिसतंय पुढे गेलं की इथून कुठून पण दिसतंय. दिसतंय. जाऊयात चला जागेकडून येऊ. अरे चक्कर तेवढं मारून. लांब. लांब कुठे पप्पा 10 मिनिट लागतात जायला. चलो चला आता प्लॅन में चेंज है गाइस. अरे लय लांब आहे. आता लांबून जेव्हा मी बघितलं ना तर नॉर्मली लय सारे लोक जातात. माणसं जातात. मी कशावर ओळखलं माहितीये का? हे बघ इकडनं कधीच कचरा नसते. आम्ही सकाळी सकाळी जातो तेव्हा. कधी जातात? आम्ही अरे किती वेळा गेलो मम्मीला विचार मी पण की गेलोय, पण सकाळ आता सकाळी recently. रिसेंटली नाही मी गेलो. लय दिवस झाला आता गेला. एप्रिल मे एक्झामला जायच्या आधी गेलो होतो एक वेळा. पप्पा गाडीची चावी बिलचे बरोबर लागतंय. हा मला बी जरा डाऊट कुठून हिचं का? इथून होतं. थांबा बरं बघून येतो मी आहे का चालू. एक मिनिट. चला बघूयात एकदा. फक्त ट्राय करायचं आहे आपल्याला. असं जर बंदी असेल तर जायचंच असं नाही आहे. बघूयात फक्त. इथून रस्ता आहे बघा मित्रांनो. इथून असा वरती तिथं गेट बसवलेला आहे. तर जाऊ देतात की नाही काही माहीत नाही आहे. बघूयात. कारण आयडिया नाही आहे की काय चालू असतं. म्हणजे फक्त एकदा चेक करून यायचं आहे मला की जाऊ देतात की नाही ते. जर लॉक लावलं असेल तर मग पूर्णच म्हणजे जमणारच नाही अशामध्ये आहे ते. बघूयात काय सीन आहे ते. चला तर आता नाही जमणार आहे वरती जायला. बंद आहे. तर थोडासा प्लॅनमध्ये चेंज करावा म्हणतोय मी. बघूयात आता गेल्यावरती काय म्हणतात. जर जमलं तर आमच्या जागेकडं जाऊन येणार आम्ही. थोडासा वेळ लागतो 10-15 मिनिट. सकाळी ट्रॅफिक नसल्यामुळे लवकर पोचतो. पण मिनिमम 10 मिनिट तरी लागतील जायला आपल्याला. तर चला बघूयात काय म्हणतायत मम्मी पप्पा. जायचं की नको ते. खरं तर आम्ही आलो होतो वॉकिंगच्या याने ट्रेकिंग करण्यासाठी की काही करायचं काही नाही ते. बट लॉक आहे आणि बंद आहे तर नाही जमणार. चला जायचं का जागेकडं? जाऊ शकतो. चला चला जागेकडून येऊ. चला, चलो चलो गाइज. तो अभी प्लॅन में थोड़ा सा चेंज है. आता आम्ही जातोय जागेकडं. वाईट वाटलं कारण भरपूर दिवस झालं मी पण आलो नव्हतो इकडे. कमीत कमी एक 5-6 महिने झालं. 6 ते 7 महिने झालं मी इकडे आलो नव्हतो. तर माहीत नव्हतं की बंद आहे म्हणून. आत्ता आल्यावरती समजलं की बंद आहे वरती जाण्यासाठी. तर आता जातोय आम्ही आमच्या जागेकडे. मग तिथे थोडा वेळ थांबून मग परत येऊयात घरी. तर मित्रांनो आपण आलेलो आहोत घरी. बहुत बुरा हुआ. म्हणजे वाईट वाटते. एक तर खूप एक्साइटमेंटने गेलो होतो झोप मोड करून. बट आता आलोत परत घरी त्याच एक्साइटमेंटने. आता परत जाऊन बघूयात झोपायचं की काय करायचं. डिसअपॉइंटमेंट. आता घरी जाऊयात आणि बघूयात आता घरचे काय म्हणतात. त्यांचे रिॲक्शन बघूयात आपण. एवढे लवकर परत आले होते काय म्हणतायत ते. चला बाय. थोडस पल्लीकडे सरक. कुछ नाही. एंट्रीज बंद आहे रे. बहुत बुरा हुआ. वाईट वाटलं. म्हणलं होतं का नाही मी. म्हणलं होतं का नाही मी. चालू आहे का नाही बघावं लागेल. नाही तर तिथून परत यावं लागेल. कधीपासून बंद आहे? काय माहित. यस तू गायपासून इथून बघ, इथून लय छान येते सूर्य वगैरे. काय फायदा रे काय. हे बघा छान येते. सरक. हेच व्यायाम चालू आहे बघा इकडे.
ते पुढचं जे डोंगर दिसतंय ते नाही, इकडे एक आहे बघा, इकडे 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 हे बघा, इकडे ह्या बिल्डिंगच्या मागे, पुढच्या बिल्डिंगच्या मागे दाखवतो. हां, त्या बिल्डिंगच्या मागे एक डोंगर आहे, तिकडे जायचं होतं आम्हाला. हे दिसतं जवळ इथून, पण लांब आहे खूप. ते विमाननगरचं डोंगर आहे तिकडे, आणि इकडच्या साईडला एक आहे दिकी हिल म्हणून, तिकडे जायचं होतं आम्हाला, बट नाही जमलं. मूड ऑफ झाला मॉर्निंगला. ठीक आहे, चला. ठीक आहे, इट्स ओके. इट्स ओके. आता झोपतो मी. चला, गुड मॉर्निंग, गुड नाईट. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे सकाळी आम्ही गेलो होतो वॉकिंगसाठी. दिघी हिलला जायचं होतं, बट अनफॉर्च्युनेटली दिघी हिलचं गेट बंद होतं. मिलिटरीचा एरिया येत होता पूर्ण, मिलिटरीच्या अंडर. त्याच्यामुळं तो एरिया मिलिटरीवाल्यांनी सील करून ठेवलेला आहे, बंद करून ठेवलेला आहे. तर तो प्लॅन कॅन्सल झाला. त्याच्यानंतर मी पप्पांना म्हणलं, म्हणजे सगळ्यांना म्हणलं की आपण जागेकडे जाऊ, बट तो पण प्लॅन कॅन्सल झाला, कारण पप्पा नको बोलले, म्हणून मग तिकडे काही गेलो नाही आम्ही. मग त्याच्यानंतर घरी आलोत. घरी आल्यावरती जो काल व्हिडिओ एडिट करायचा होता महाबळेश्वरचा, मम्मी आणि पप्पांचा, तर तो एडिट करत बसलो होतो आत्ता. त्याच्यानंतर मग आजीने मस्त एक पाळणा बोलला, श्रीकृष्णाचा पाळणा, तर तो पण व्हिडिओमध्ये असणारच आहे, मी तुम्हाला दाखवेल. पहिल्या दिवशी जन्माला बाळ, सुरती चंद्राची देते कडाळ, उजेड पडलाय तिनिया काळ, दिपले नेतर दोनिया धूळ, त्याने मारिलाय कौस काळ, केलाय भक्ताचा परत पाळ, जो बाळा जो रे जो, केलाय भक्ताचा परत पाळ, जो बाळा जो रे जो. दुसऱ्या दिवशी दुसरा रंग, दुसऱ्या दिवशी दुसरा रंग, अवघ्या पाहुणी झाल्यात अदंग, कृष्ण बाळावर टाकी त्या रंग, जो बाळा जो रे जो, कृष्ण बाळावरती टाकी त्या रंग, जो बाळा जो रे जो. तिसऱ्या दिवशी साखर वाटा, तिसऱ्या दिवशी साखर वाटा, नारी पद्मिनी बायानु उठा, नारी पद्मिनी बायानु उठा, खारी खोबरे साखर वाटा, आयो नारी तुम्ही आवा लुटा, जो बाळा जो रे जो, आयो नारी तुम्ही आवा लुटा, जो बाळा जो रे जो. चवथ्या दिवशी चवथ करती, चवथ्या दिवशी चवथ करती, पाना बांधिला यशोदा घरी, त्याला लावूनी सोन्याची दोरी, 18 रंगाच्या बोलिवल्या नारी, पाना गाते त्या नाना परी, जो बाळा जो रे जो, पाना गाते त्या नाना परी, जो बाळा जो रे जो. पाचव्या दिवशी पाचवीचा राडा, पाचव्या दिवशी पाचवीचा राडा, रान सटवीन इडीला वाडा, लिंब नारळ देवीला फोडा, ताने वासर गाईला सोडा, येसोन माताचा जीव थोडा थोडा, जो बाळा जो रे जो, येसोन माताचा जीव थोडा थोडा, जो बाळा जो रे जो. सहाव्या दिवशी कल्लीचा वारा, सहाव्या दिवशी कल्लीचा वारा, कृष्ण मला माणिक हिरा, आशा तुटत्यात आसमानी तारा, उठा गवळणी घागरी वरा, राधा गवळ्याची घाली ती वारा, जो बाळा जो रे जो, राधा गवळ्याची घाली ती वारा, जो बाळा जो रे जो. सातव्या दिवशी सातवीचा मान, सातव्या दिवशी सातवीचा मान, 33 रंगाची काढून लाल, 4 बाजूला 4च गोल, मधी चंदन होईना मोल, कृष्ण मांडीवर यशोदा डुल्ल, जो बाळा जो रे जो, कृष्ण मांडीवर यशोदा डुल्ल, जो बाळा जो रे जो. आठव्या दिवशी आठवीचा थाट, आठव्या दिवशी आठवीचा थाट, चौकून चालली पाण्याची वाट, मध्ये दिसत मधुर पेट, खडा हाणूनी फोडीला माट, कृष्ण बाळाच्या जावनाही वाट, जो बाळा जो रे जो, कृष्ण बाळाच्या जावनाही वाट, जो बाळा जो रे जो.
नव्या दिवशी नवी चाकंत तान्या मुलांनी मांडीला पंत यशोद माताचे चरण वंदित धन्य गवळणी राजे आनंद वसुदेवाचे सोडिले बंद जुबाळा जुजुरे जू वसुदेवाचे सोडिले बंद जुबाळा जुरे जू 10व्या दिवशी 10वीची रात 33 कोटी या देवच येत कृष्ण बाळाला वंदुनी जात माता यशोदा नेत्राने फाती टाकी माणिक मोती उचलून जुबाळा जुजुरे जू टाकी माणिक मोती उचलून जुबाळा जुजुरे जू 11व्या दिवशी बोलली राधा 11व्या दिवशी बोलली राधा हाती घेऊन शंकर गगा सोडावे वाट जाऊ दी दादा जुबाळा जुजुरे जू सोडावे वाट जाऊ दी दादा जुबाळा जुजुरे जू 12व्या दिवशी नारद स्वामी 12व्या दिवशी नारद स्वामी ह्यांनी लाविल्या जगात कळी नाव ठेवावे श्रीकृष्ण बळी जुबाळा जुजुरे जू नाव ठेवावे श्रीकृष्ण बळी जुबाळा जुजुरे जू यस. तर हा होता श्रीकृष्णांचा पाळणा. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला जर आवडला असेल तर. म्हणजे पहिल्या माणसांना असे भरपूर पाळणे किंवा गाणे येतात. तर असंच बसल्या बसल्या ती बोलली, पण छान म्हणली. मला तर खूप आवडला. तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.